आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे पुण्यातनं। जोरदार पाऊस असल्यामुळे धरणातनं अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातनं सध्या 45,702 क्युसेक विसर्ग सुरू आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पुणे दौऱ्यावरती जाणार आहेत। पुण्यातील परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत। गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकता नगर परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र लोकांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे अनेकांच्या घरांचं वस्तूंचं नुकसान झालंय। हवामान खात्यानं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौरा करणार आहेत, तिथली पाहणी करणार आहेत। तर धरणांमधून आपण बघतोय अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे, कारण धरणं ओतप्रोत भरलेली आहेत। पुण्यातली मुसळधार पाऊस पुण्यामध्ये कोसळतोय आणि त्याचा परिणाम धरण क्षेत्रातला जोरदार पाऊस पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळेच सध्या अनेक भागात ही अशी स्थिती पाणी साचलेली पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। रेवती, काय सध्याचे अपडेट्स आहेत आणि सध्या तू कुठे आहेस? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघू शकतो की आता एकता नगरमध्ये पाणी तर साचलेलं आहेच आहे, परंतु शहरात पावसाने पूर्णतः विश्रांती घेतलेली आहे काल संध्याकाळपासून। तसंच दुसरीकडे जे 3 धरणं आहेत, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव, त्याच्यातनं विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। काल संध्याकाळी खडकवासल्यामधून 45,702 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग केला होता तो शेवटचा विसर्ग होता। त्यानंतर अजून देखील विसर्ग केलेला नाहीये आणि आपण जसं बघू शकतो तरी पण अग्निशमन दलाचे लोक इथे कार्यरत आहेत आणि सुरक्षतेच्या कारणास्तव ते दक्षता बाळगत आहेत। तसंच आर्मी जवान देखील एकता नगरमध्ये तैनात आहेत, कारण आपण जसं बघू शकतो की कधीही परिस्थिती बिकट होऊ शकते। जर परत एकदा मुसळधार पाऊस आला तर इकडच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे लोक इकडे आलेले आहेत आणि इकडच्या बऱ्याचशा लोकांना, एकता नगरमधल्या बऱ्याचशा लोकांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। एक मंगल कार्यालय आणि एका शाळेमध्ये त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि आपण जसं बघू शकतो की आज दुपारी 12:15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ह्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। नक्कीच, त्यामुळे अर्थातच आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। दौरे आजचे सुद्धा पाहायला मिळतील। मात्र रेवती, सध्या आपण जे बघतोय पाण्याचा निचरा होतो आहे का, किंवा येत्या काळामध्ये पाणी वाढेल याची शक्यता माहिती असल्यामुळेच प्रशासन अलर्ट मोडवर आहे का? प्रशासनाकडनं काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच, आता प्रशासन पूर्णपैकी अलर्ट मोडवरती आहे। आज सुद्धा पुण्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने सांगितलेला आहे, परंतु कालपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे पुण्यामध्ये, तर बऱ्यापैकी पाणी ओसरायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण जर पाऊस परत कोसळला पुणे शहरात आणि धरण साखळी क्षेत्रात तर नक्कीच हे जे पाणी साचलेलं आहे सखल भागामध्ये त्याच्यात नक्कीच वाढ होईल आणि विसर्गात देखीलही वाढ होईल। नक्कीच, तर तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी। पुण्यामधनं ही सगळे अपडेट्स आपण घेतलेले आहेत।